महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा, लाईक करा, कमेंट करा। जे लोक म्हणतात विजय थलापतीचा केजरीवाल होणार, केजरीवाल जाणून बुजून कोणी केला, कोणी त्यांच्यावर मुद्दामून खोटे आरोप करून जेलमध्ये टाकले आणि कोणी त्याला जनतेसाठी चांगले काम करण्यापासून 100% थांबवले, अडचणी निर्माण केल्या। जनतेला माहीत आहे केजरीवाल जेलमधून बाहेर आले असताना खूप रडले, त्यांचे व्हिडिओ पाहिले आणि त्यांनी डायरेक्ट भाजपवर आरोप केले की यांनी माझे काय हाल केलेत हे जनतेला त्यांनी सांगितले। जनतेने बघितले म्हणून जे म्हणत आहेत विजयाचा केजरीवाल होणार, त्यांना याचा अर्थ हे 100% माहीत आहे की त्यांची भाजप 100% गेम आहे आणि 100% ते विजयलाही तेवढाच त्रास देतील। याचा विश्वास भाजपच्या जनतेला 100% आहे असे मानायला हरकत नाही। हो ना, हे तेच आहेत ना केजरीवाल करणारे, ज्यांनी सोनम वांगचुकला सुद्धा जेलमध्ये टाकले होते आणि त्यांचे देशासाठी कार्य करण्याचे 6 महिने वाया घालवले। हे तेच लोक आहेत ना केजरीवाल करणारे, ज्यांनी कायम गुंडांचे समर्थन केले, भ्रष्टाचाराचे समर्थन केले, सामान्य जनतेचे हाल केले, अभ्यासू राहुल गांधीला पप्पू ठरवले आणि स्वतः तडीपार असून वर्चस्व गाजवले। असे म्हणतात विजयच्या केजरीवाल होणार, त्यांनाही स्वतःच्या नेत्यांच्या गुणपणाच्या कृत्यावर विश्वास आहे म्हणून ते असे बोलत असावे। हे तेच लोक आहेत ना केजरीवाल करणारे, त्यांनी एप्स्टीन फाईल प्रकरण दाबलं, ज्यांनी अजितदादा पवार अपघात इन्व्हेस्टिगेशन दाबलं, ज्यांनी भोंदू बाबांना जनतेसमोर प्रेझेंट केले। हे तेच आहेत ना ज्यांचे भ्रष्टाचार आज ब्रिज कोसळून समोर येतात। हे तेच आहेत ना लोकांना निवडणूकमधून माघार घ्या म्हणून 1 कोटी रुपये ऑफर करणारे, वोट चोरी करणारे, बलात्कारांना जिथल्या तिथेच न ठोकणारे। अजून काय काय बोलायचं? मराठी माणसांचा कामधंद्यावर अडथळे आणणारे, स्वतः गोमांस बिझनेस करून मुस्लिमांना नाव ठेवणारे, हिंदू मुस्लिम करणारे, जातवाद पेरणारे। अजून काय काय बोलावं? नरवणे यांचे पुस्तक दाबणारे, सत्यासाठी आवाज उठवणाऱ्यांना गोळ्या झाडणारे, पिस्तूल जवळ ठेवून पिस्तूलचा धाक दाखवणारे। हे सगळं वागणं एका विलनचेच असू शकते आणि एक वेळ स्क्रीनवरचे विलन मला आवडतात एक ॲक्टर म्हणून त्यांचं काम बघून, पण रिअल लाईफमधले विलन मला कधीच आवडत नाही। रिअल लाईफमध्ये गुंडेच असतात, ते कधीच हिरोची जागा घेऊ शकत नाहीत। विजय थलापतीला खूप अडचणी निर्माण करणार जनतेची सेवा न करू देण्यासाठी। त्याने जनतेला दिलेले वचन तोडण्यासाठी खूप जण 100% प्रयत्न करणार, याची जाण भाजपच्या लोकांना आहे। पण विजय थलापती यांचा राघव चड्ढा कधीच होणार नाही हा विश्वास आम्हाला नक्की आहे। राघव चड्ढा जशा मोठमोठ्या गप्पा करायचा, एका खुर्चीसाठी लोकांना उल्लू बनवले, खूप प्रामाणिक आहे असं तरुणवर्गाला दाखवत तरुण वर्ग स्वतःकडे ओढावून घेतला। हाच राघव चड्ढा म्हणाला होता भाजप गुंडो की सरकार है आणि कधीच भाजपमध्ये जाणार नाही असं म्हणायचं, पण अखेर त्याने त्याचा फायदा करून घेत शेवटी भाजपमध्येच गेला। तसे तर केजरीवाल यांनी कधी केले नाही, हे मी पाहिले। भलेही आज त्यांना भाजपने अडचणीत आणलं, पण ते त्यांच्या मतावर प्रामाणिकपणे ठाम आहेत, विकल्या गेले नाहीत। आणि प्रामाणिक माणसांची आज सत्ता जरी नसली तरी प्रामाणिकपणा आणि शब्द, रूल न मोडल्याचा अभिमान नक्कीच वाटतो।